स्टुडंट्स, MPBTच्या ऑनलाईन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. माझं नाव सोनाली गवळी. आपण चॅप्टरला कुठला सुरुवात केली होती तर सॉलिड स्टेट. काल आपण काय पाहिलं होतं तर टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, की ज्याच्यामध्ये टाइप्स किती आहेत त्याचे 4 टाइप्स आहेत. कोणते आहेत? IMCM, दॅट इज आय म्हणजे कोण? आयोनिक सॉलिड. M म्हणजे कोण? तर मेटलिक सॉलिड. C फॉर कोव्हॅलेंट सॉलिड आणि M फॉर मॉलिक्युलर सॉलिड. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं तर युनिट सेल, किंवा त्याच्या आधी काय पाहिलं होतं तर लॅटाईस स्पेस म्हणजे काय पाहिलं होतं, किंवा स्पेस लॅटाईस म्हणजे काय पाहिलं होतं, युनिट सेल म्हणजे काय पाहिलं होतं आणि लॅटाईस पॉईंट म्हणजे काय पाहिलं होतं. कालचा थोडा जो काही तो युनिट सेल जो पॉईंट आहे तो फक्त थोडासा रिवाइज करणार आहे, कारण आज आपल्याला काय बघायचं आहे तर टाइप्स ऑफ द युनिट सेल, नंतर 7 टाइप्स ऑफ द युनिट सेल अकॉर्डिंग टू द ब्रिवाइस लॅटाईस. आता ब्रिवाइस लॅटाईस म्हणजे कोण? तर एक ब्रिवाइस लेवलचे जे काही सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलेलं आहे तर ते हा जो काही युनिट सेल आहे तो 7 टाइप्समध्ये काय केलेला आहे, डिवाइड केलेला आहे, जे की आपल्याला पुढं बघायचं आहे. पण आता सध्या वेळेला आपल्याला काय पाहायचं आहे तर टाइप्स ऑफ द युनिट सेल. तर युनिट सेल मी काल कसा काढला होता, किंवा जे काही स्पेस लॅटाईस आहे त्याची डेफिनेशन मी काय सांगितली होती तर रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ए कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन अ 3 डायमेन्शनल एरिया. तर रेग्युलर अरेंजमेंट काढली होती आपण काल. आता हा समजा 3 डायमेन्शनल एरिया असेल, ठीक आहे. या 3 डायमेन्शनल एरियामध्ये हा आहे तुमचा एक्स ॲक्सिस, हा आहे तुमचा वाय ॲक्सिस आणि हा आहे तुमचा झेड ॲक्सिस. याच्यामध्ये मी काय केलं होतं, एक छोटासा क्यूब काढला होता, त्याच्यामध्ये परत हा छोटासा क्यूब काढला आणि हे आपण काय केलं त्याच्यामध्ये हा युनिट सेल काढला होता, की ज्याच्यामध्ये हा जो काय वाय ॲक्सिसवरची जे काय एज आहे त्याला मी ए नाव दिलं, या ॲक्सिसला मी काय म्हणलं बी नाव दिलं, आणि या ॲक्सिसचे जे काही एज आहे त्याला मी सी नाव दिलं. या ए आणि बी जो काय अँगल आहे तो कुठला आहे, समजा कन्सिडर करा तो असेल अल्फा. हा बी ए आणि सी मधला जो काय अँगल आहे तो कन्सिडर करा बीटा असेल. बी आणि सी मधला कन्सिडर करा तो कोण असेल, गॅमा असेल. तर हा जो काही युनिट सेल आहे याला 6 पॅरामीटर्स आहेत, ते म्हणजे कोणते तर एज लेंथ, एज लेंथ कोणते आहे तर A, B, C, दॅट इज ही A, ही B आणि ही C. आणि ॲक्सिस अँगल्स आहेत त्याच्यामध्ये, ॲक्सिस अँगल्स कुठले कुठले आहेत तर अल्फा, बीटा, गॅमा. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही अँगल पाहिला तर हा अँगल किती आहे 90 डिग्री. ठीक आहे. तर हा याच्यामध्ये जे काय अँगल्स आहेत ते अँगल कुठला आहे तर 90 डिग्री आहे, कन्सिडर करा. तर याच्यामध्ये एज लेंथ कोणते आहेत A, B, C, आणि ॲक्सिस अँगल्स किती आहेत अल्फा, बीटा आणि गॅमा. तर युनिट सेलची डेफिनेशन मी काय सांगितली होती तर मी एक स्पेस लॅटाईस काढला होता. कसा काढायचा ॲक्च्युली ते मी तुम्हाला काल सांगितलं होतं. बऱ्याच जणांनी होमवर्क पाठवलेला आहे, पण बऱ्याच जणांनी होमवर्क अजून सेंड केलेला नाही आहे, तो तुम्ही करायचा आहे आणि पाठवायचा आहे. तर त्याच्यामध्ये स्पेस लॅटाईसमध्ये काय होतं तर रिपीटेड स्ट्रक्चरल युनिट्स जे काय होते ते काय झाले होते, रिपीट झाले होते स्ट्रक्चरल युनिट. कशामध्ये? एका क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये, त्याला आपण काय म्हणतो युनिट सेल. किंवा स्पेस लॅटाईस म्हणजे काय तर एक रेग्युलर अरेंजमेंट असते, की ज्याच्यामध्ये काय होतं तर कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे फॉर लॉंग रेंज काय केलेले असतात, अरेंज केलेले असतात. किंवा रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ए क्रिस्टलाइन सॉलिड, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ए कन्स्टिट्युएंट पार्टिकल इन अ क्रिस्टलाइन सॉलिड म्हणलं तरी पण चालेल, त्याला आपण काय म्हणतो स्पेस लॅटाईस. आणि युनिट सेल म्हणजे काय तर हे जे काही युनिट सेल आहे त्या स्पेस लॅटाईसमध्ये काय होतं, हा रेग्युलरली किंवा हा रिपीटेडली त्याच्यामध्ये येतो, त्याला आपण काय म्हणतो युनिट सेल म्हणतो. आज आपल्याला काय बघायचं आहे तर टाइप्स ऑफ द युनिट सेल, किंवा लॅटाईस पॉईंट म्हणजे काय म्हणून मी सांगितलं होतं का तर हा एक पॉईंट असेल, हा एक दुसरा पॉईंट असेल, हा तिसरा पॉईंट, हा चौथा पॉईंट, हा 5वा, 6, हा 7 आणि 8. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा जो काही पिंक कलरचा मी पॉईंट काढलेला आहे तो कोण आहे तर लॅटाईस पॉईंट. तर लॅटाईस पॉईंट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये जे काय हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहे ते युनिट सेल फॉर्मेशनसाठी जेव्हा वापरले जातात त्याला आपण काय म्हणतो लॅटाईस पॉईंट, किंवा द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स विच आर युज्ड टू मेक द लॅटाईस स्पेस ऑर स्पेस लॅटाईस विच इज नोन ॲज द लॅटाईस पॉईंट. तर याला आपण काय म्हणतो लॅटाईस पॉईंट. ठीक आहे. हे झालं कालचं. आज आपल्याला काय बघायचं आहे तर टाइप्स ऑफ द युनिट सेल. हा जो काही युनिट सेल आहे तो 2 टाईपमध्ये काय होतो डिवाइड होतो. ही जी काही डायग्राम आहे ती पुढे आपल्याला लागणार आहे म्हणून मी आज ॲज इट इज ठेवते त्याला. तर हा जो काही युनिट सेल आहे तो 2 टाईप्समध्ये काय होतो डिवाइड होतो. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रिमिटिव्ह ऑब्लिक सिंपल युनिट
प्रिमिटिव्ह ऑब्लिक सिंपल युनिट सेल. ठीक आहे. आणि दुसरा याचा टाईप आहे सेंटर्ड ऑब्लिक नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल. ठीक आहे. हे एक्सप्लेन करण्यासाठी मी पुस्तक परत काढा अजून. तर याच्यामध्ये पहिला पॉईंट कोणता आहे, तर जो काय हा टाइप्स ऑफ युनिट सेल आहे त्याचे दोन टाइप्स आहेत. पहिला आहे प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि दुसरा आहे सेंटर्ड ऑर नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल. आता बघा, पहिला कोण आहे तर प्रिमिटिव्ह युनिट सेल. हा जो काय आहे तो सिंपल युनिट सेल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हटलं तरी पण चालेल. पण हा जो काही सेंटर्ड किंवा नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल आहे इट इज अगेन डिवायडेड इनटू द 3 टाइप्स. हा जो काय आहे तो त्याचा पुन्हा काय होतो 3 टाइप्स मध्ये काय होतं डिवायडेशन होतं. त्याच्यामध्ये पहिला आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. नेक्स्ट सेकंड आहे फेस सेंटर्ड युनिट सेल आणि नेक्स्ट थर्ड वन आहे एंड ऑब्लिक बेस सेंटर्ड युनिट सेल. ठीक आहे. तर ह्याचे युनिट सेलचे दोन टाइप्स आहेत, प्रिमिटिव्ह और सेकंड कुठला आहे नॉन प्रिमिटिव्ह. आता हा जो काही प्रिमिटिव्ह आहे त्याचं सब डिवायडेशन आहे, पण हा जो काही सेंटर किंवा नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल आहे इट इज अगेन डिवायडेड इनटू द 3 टाइप्स. दॅट इज द बॉडी सेंटर्ड युनिट सेल, फेस सेंटर्ड युनिट सेल अँड एंड और बेस सेंटर्ड युनिट सेल. आता हे आपण काय करूया थोडंसं डिटेल्समध्ये पाहूया. त्याच्यामध्ये पहिला कुठला आहे तर सिंपल और, हे तुम्ही फक्त काय करायचं ड्रॉ करायचे. तर त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये पाहूयात आपण हे सगळे टाइप्स. पहिला जो काही टाइप आहे तो कुठला आहे तर प्रिमिटिव्ह ऑब्लिक सिंपल युनिट सेल. ठीक आहे. प्रिमिटिव्ह और सिंपल युनिट सेल. आता हा जो काही युनिट सेल आहे मगाशी काढलेला तोच मी परत काढते. ठीक आहे. आता बघा प्रिमिटिव्ह ऑर द सिंपल युनिट सेल म्हणजे काय, तर हा जो काही युनिट सेल आहे अशा टाईपच्या युनिट सेलमध्ये जे काय ॲटम्स असतात किंवा त्याच्यामध्ये जे काय ॲटम्स असतात ते कुठे असतात तर कॉर्नरला असतात. आता याच्यामध्ये डेफिनेशन सांगताना काय सांगणार किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजे काय, इन दिस टाइप ऑफ द युनिट सेल द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर. बघा मी काय सांगते, तर हा टाईपचा जो काही सिंपल टाईप किंवा प्रिमिटिव्ह टाईपचा जो काही युनिट सेल आहे तर याच्यामध्ये जे काय हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत कुठं आहे तुमचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स तर कॉर्नरला. हा पहिला कॉर्नर, हा दुसरा कॉर्नर, हा तिसरा कॉर्नर, हा चौथा कॉर्नर, हा पाचवा, हा सहावा कॉर्नर, हा सातवा कॉर्नर आणि हा आठवा कॉर्नर. किती कॉर्नर आहेत तर 8 कॉर्नर आहेत. तर या सिंपल किंवा प्रिमिटिव्ह टाइप ऑफ द युनिट सेलमध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ते कुठं प्रेझेंट असतात तर ॲट द कॉर्नरला असतात. तर आपण काय म्हणतो सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेल. ठीक आहे. तर डेफिनेशन काय सांगतात किंवा डेफिनेशन किंवा याच्यामध्ये जर सेंटेन्स लिहायचं असेल तर काय लिहिणार तुम्ही, इन दिस टाइप ऑफ द युनिट सेल in this type of the unit cell constituent particles are present at corners only. फक्त काय आहे तर हे जे काही कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नर्सला फक्त जेव्हा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे प्रेझेंट असतात त्यावेळेस त्या जो काही सेल आहे त्याला काय म्हणतात सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जसं की मी आता पण सांगितलं होतं ह्याच्यामध्ये
याच्यामध्ये 6 पॅरामीटर्स आहेत. कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत तर लेंथ कोणती कोणती आहे याच्यामध्ये A, B, C आणि याच्यामधला अँगल जे आहेत ते कुठले आहेत तर अल्फा, बीटा अँड गामा. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता तुम्हाला जर हा जो काही सिंपल प्रिमिटिव्ह युनिट सेल आहे याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो, हाऊ मेनी ॲटम्स आर प्रेझेंट इन द सिंपल युनिट सेल. ठीक आहे. तर हाऊ मेनी ॲटम्स आर प्रेझेंट इन द सिंपल युनिट सेल. आता हा जो काही कन्स्ट्रेंट पार्टिकल आहे, हा कन्स्ट्रेंट पार्टिकल ह्याच्यामध्ये किती युटिलाइज केलेला आहे किंवा तो किती वापरलेला आहे, हा कन्स्ट्रेंट पार्टिकल म्हणा, अदरवाईज त्याला ॲटम म्हणा. तर असे किती ॲटम्स हा युनिट सेल तयार करण्यासाठी तुम्ही वापरलेले आहेत हे तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचे, फाइंड आउट करायचे. आता ते कसं फाइंड आउट करायचं बघा. आता कन्सिडर करा माझ्या हातामध्ये हा काय आहे, एक ॲटम आहे. कन्सिडर करा मी ह्याला इथं काय केलं, ठेवलं. एक कॉर्नर आहे, ह्या कॉर्नरला एका कॉर्नरला समजा हा जर ॲटम असेल, या ॲटम मधला किती भाग हा युटिलाइज केलेला आहे हा कॉर्नर तयार करण्यासाठी, हे मी काय करणार आहे या जो काही बॉल आहे त्याच्या थ्रू एक्सप्लेन करणार आहे. तर कन्सिडर करा हा ॲटम मी काय केलं याच्यामध्ये इथं ठेवलाय. ठीक आहे. तर हा जो काही बॉल आहे किंवा हा जो काही ॲटम आहे, ह्या ॲटम मध्ये मी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर मी समजा कन्सिडर करा हा ॲटम आहे, ह्या ॲटमला काय केलं मी, हा जो बॉल आहे त्या बॉलला मी इथून कट केलं, इथून कट केलं. ठीक आहे. हा जो काही पूर्ण बॉल आहे या बॉलला मी काय केलं असं कट केलं. असं कट केल्यानंतर किती भाग झाले, ह्याचे 2 भाग होणार, हा इथला भाग आणि हा दुसरा भाग. ठीक आहे. परत मी काय केलं, हे जे काही 2 भाग झालेले आहेत त्या भागाला मी काय केलं या साईडून कट केलं आणि या साईडून कट केलं. तर ज्या वेळेस तुम्ही ह्याला कटिंग करता किंवा ॲक्च्युली कटिंग करायचं नाही, फक्त ते तुम्हाला समजावून म्हणून केलेलं आहे या बॉलवर. तर याच्यामध्ये बघा मी काय केलेलं आहे, हा जो काही पूर्ण ॲटम आहे कन्सिडर करा, तर याला मी काय केलं पहिल्यांदा 2 भाग केले, ज्याच्यामध्ये मी इथं साईडला रेष ओढलेली आहे. याच्यामध्ये मी काय केलं, हा जो काही त्याचा अर्धा भाग आहे आणि हा मागचा जो काही अर्धा भाग आहे त्याच्यामध्ये परत मी ह्याचे 2 भाग केले आणि इकडून मी परत याचे 2 भाग केले. ठीक आहे. तुम्हाला किती भाग दिसले मग, हा 1, 2, 3 आणि 4. आणि जर मी इकडून जर बघितलं तर 1, 2, 3 आणि 4. म्हणजे जे काही 2 अर्धे सेक्शन केले होते, हे जे काही 2 भाग आहेत किंवा हे जे काही 2 हाफ सर्कल आहेत, तर हाफ सर्कलमध्ये हे 4 भाग आणि हे 4 भाग, टोटल भाग किती झाले 8 भाग. जर समजा मी हा ॲटम जर मी इथे ठेवला, ठीक आहे, कन्सिडर करा मी हा ॲटम इथे ठेवला, तर हा मी इथे दाखवते तुम्हाला. समजा हा इथं मी काय केलेलं आहे, हा चेंडू जो काय आहे तो मी इथे ठेवला ॲज अ ॲटम म्हणून कन्सिडर करून. याच्यामधला हा अर्धा सेक्शन, ठीक आहे, हा तर याच्यामध्ये युटिलाइज होत नाही, कारण की हा जो काय ॲटम आहे या ॲटमचा जो काय वरचा भाग आहे तो त्याच्यामध्ये युटिलाइज होतच नाही. फक्त कुठला भाग युटिलाइज होतोय तर हा पोर्शन फक्त युटिलाइज होतोय. म्हणजे हा जो काय बॉल आहे, या बॉलमधला जो काय हा अर्धा सेक्शन आहे, या अर्धा सेक्शन मधला फक्त हा भाग तो काय होतोय त्याच्यामध्ये युटिलाइज होतोय. म्हणजेच काय, तर हा जो काय बॉल आहे किंवा हा जो काय ॲटम आहे याचे टोटल किती पार्ट्स आहेत तर 1, हा 1, 2, 3 आणि 4, 5, 6, 7 आणि 8. बघा मी अजून एकदा दाखवते. हा 1, 2, 3 आणि हा 4 आणि 1, 2, 3 आणि 4, असे टोटल किती भाग आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये मग 8 भाग आहेत. हा जो काय आहे वरच्या सेक्शनचे 4 भाग आणि खालच्या सेक्शनचे किती भाग झाले 4 भाग. तर याच्यामध्ये हा जो काही खालचा भाग आहे 4 भाग, त्याच्यामधला किती युटिलाइज झालेला आहे याच्यामध्ये फक्त 1/4 युटिलाइज झालेला आहे. म्हणजे टोटल 8 त्याच्यामध्ये काय आहेत पार्ट्स आहेत, त्याच्यामधला युटिलाइज फक्त किती झालेला आहे 1 युटिलाइज झालेला आहे. कारण की हा फक्त जर समजा युटिलाइज जर झालेला असेल तर हे 1, 2, हा 3, 4, 5 आणि हा खालचा 6, 7 ते काय झालेले आहे त्याच्यामध्ये युटिलाइज झालेले आहेत. फक्त एवढा एकच पोर्शन युटिलाइज झालेला आहे म्हणून मी त्याला काय केलेलं आहे, टोटल आउट ऑफ 8 पार्टमध्ये फक्त युटिलाइज किती झालेलं आहे 8 युटिलाइज झालेला आहे. तर जर समजा मला याच्यामध्ये जर नंबर ऑफ ॲटम्स जर कॅल्क्युलेट करायचे जर असतील तर कसे कॅल्क्युलेट करणार, तर याच्यामध्ये कॉर्नर्स किती आहेत हे बघायचे आधी. किती कॉर्नर आहेत, हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. टोटल कॉर्नर्स किती आहेत याच्यामध्ये 8 कॉर्नर आहेत. ठीक आहे. इंटू एका कॉर्नरसाठी किती भाग युटिलाइज झालेला आहे तर 1/8. एका कॉर्नरसाठी हा जो काही ॲटम आहे या ॲटम मधला एका कॉर्नरसाठी फक्त एवढा भाग युटिलाइज झालेला आहे. म्हणजे टोटल 8 पार्टमध्ये फक्त एकच जो काही पॉईंट आहे तो फक्त या जो काही कॉर्नर आहे त्यासाठी युटिलाइज केलेला आहे. म्हणजे एका कॉर्नरसाठी किती युटिलाइज झाला 1/8. म्हणून याच्यामध्ये आन्सर किती आलं ह्याचं 1 ॲटम. म्हणजे हे पूर्ण जे काही कॉर्नर्स आहेत 8 कॉर्नर आहेत तर तो तयार करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये किती ॲटम युटिलाइज झाला तर 1 ॲटम युटिलाइज झाला. जर समजा तुम्हाला क्वेश्चन आला हाऊ मेनी ॲटम्स आर प्रेझेंट इन द प्रिमिटिव्ह
और सिंपल युनिट सेल, तर त्याचा आन्सर काय असेल, 1 ॲटम असेल. 1 ॲटम मी आणलं कसे, तर कॉर्नर्स किती आहेत, टोटल 8 आहेत, म्हणून मी इथं 8 लिहिलेलं आहे. आणि एका कॉर्नरचा जर मी कन्स्टंट पार्टिकल जर कन्सिडर केला, तर समजा हा एक ॲटम आहे, या ॲटमचे मी किती भाग केले, 8 भाग केले. कसे भाग केले, तर ह्या जो काय ॲटम आहे त्याला मी आधी अर्धा कट केला, अर्धा सेक्शनचे परत मी 4 भाग केले, या सेक्शनचे मी परत 4 भाग केले. या सेक्शनमध्ये फक्त हा जो जर मी बॉल इथं ठेवला, तर याच्यामध्ये फक्त हा साईडचा फक्त इथं काय होतं, युटिलाइज होते, बाकीचे 7 भाग युटिलाइज होत नाहीत. म्हणून आउट ऑफ 8 युटिलाइज फक्त किती झाला, 1 झाले, म्हणून मी 1/8 लिहिलं. ते आउट ऑफ जर नंबर ऑफ ॲटम्स जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे असतील, तर टोटल कॉर्नर्स किती आहेत, 8, म्हणून मी ते 8 लिहिलेले आहे. आणि त्याच्या एका कॉर्नरला किती युटिलाइज झाले, तर 1/8 युटिलाइज झाले, म्हणून मी 1/8 लिहिलं. आन्सर तुमचं किती आहे, 1 ॲटम. तर ठीक आहे, तर हे तुम्ही काय करायचं, नोट डाऊन करून घ्यायचं. आपण सेकंड टाइप बघूया. नेक्स्ट बघा, हा समजा एक कन्सिडर करा सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेल. पी टाइप कुठला होता तुमचा, सेकंड टाइप, नॉन प्रिमिटिव्ह. ऑब्लिक सेंटर्ड युनिट सेल. ठीक आहे. आता बघा, नॉन प्रिमिटिव्ह और सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय, तर प्रिमिटिव्ह म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट पार्टिकल्स हे फक्त कुठे प्रेझेंट होते, कॉर्नरला प्रेझेंट होते, त्याला आपण काय म्हणतो, प्रिमिटिव्ह. नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय, तर या टाइप असा टाइप जो काही युनिट सेल आहे, या युनिट सेलमध्ये तर कॉर्नरला तर कॉन्स्टंट पार्टिकल्स हे प्रेझेंट असणार आहेत, प्लस अदर फेसेसला पण प्रेझेंट असणार आहेत, त्याला आपण काय म्हणतो, नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल. तर याच्यामध्ये सांगताना काय सांगायचं, प्रिमिटिव्ह ऑर द सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय, तर इन दिस टाइप ऑफ द युनिट सेल the constituent particles are present at the corners with respect to the other positions. जे अदर पोझिशनला पण त्याच्यामध्ये कदाचित असेल, आणि कॉर्नरला तर असतोच असतो, प्लस अदर पोझिशनला पण ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, सेंटर्ड किंवा नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल. तर याच्यामध्ये तुम्ही सेंटेन्स लिहायचे, तर इन दिस टाइप ऑफ द युनिट सेल द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर as well as other position is known as the centered unit cell or the non-primitive unit cell. ठीक आहे. आता हा जो काही नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल आहे, याच्यामध्ये पहिला टाइप आपण कुठला लिहिला होता, तर फेस सेंटर्ड, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. ठीक आहे. आता बॉडी सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय बघा, आता पूर्ण हा जो काही युनिट सेल इथे मी ऑलरेडी मी तर ड्रॉ केलेला आहे युनिट सेल. तर या युनिट सेलमध्ये किती कॉर्नर्स आहेत, ज्याचे मी मगाशी सांगितले होते मी किती कॉर्नर आहेत, हा एक कॉर्नर, दुसरा कॉर्नर, तिसरा कॉर्नर, चौथा, 5, 6, 7 आणि 8. एका कॉर्नरसाठी किती लागले, 1/8 लागला, ॲटम लागला किंवा कन्स्टिट्युएंट पार्टिकल लागलाय. तर तसं ह्याच्यासाठी किती लागला, मग हा 1/8, याच्यासाठी किती लागणार आहे, 1/8, याच्यासाठी किती लागणार आहे, 1/8, याच्यासाठी किती लागणार आहे, 1/8, याच्यासाठी 1/8 आणि याच्यासाठी सुद्धा किती लागणार आहे, 1/8. आता हा मी लिहिताना काय सांगितलं तुम्हाला, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड म्हणजे काय, आता कन्सिडर करा हा एक बॉक्स आहे, कन्सिडर करा हा एक युनिट सेल आहे. या युनिट सेलमध्ये काय आहे, तर किती याच्यामध्ये फेसेस आहेत, हा एक पहिला फेस, हा दुसरा फेस, हा तिसरा फेस, चौथा फेस, 5वा आणि हा 6वा. ठीक आहे. जसं की याच्यामध्ये 6 फेसेस आहेत, हा 1, 2, 3, 4, हा पहिला आणि हा मागच्या साईडचा 6. ठीक आहे. तसा इथं एक युनिट सेल कन्सिडर करा. जर बॉडी सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय, तर हा पूर्ण युनिट सेल याच्यामध्ये किती कॉर्नर आहेत, हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. बघा कॉर्नर किती, 1, 2, 3, 4, हा 5, 6, 7 आणि 8, 8 कॉर्नर्स आहेत, बरोबर आहे. आता बॉडी सेंटर्ड म्हणजे काय, तर हा जो काही युनिट सेल आहे, या युनिट्सच्या हा जो काही पूर्ण युनिट सेल आहे, या युनिटच्या सेंटरला जेव्हा एक ॲटम प्रेझेंट असतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, बॉडी सेंटर्ड. आता बॉडी सेंटर्ड म्हणजे मग कसं एक्सप्लेन करणार, तर इन दिस टाइप ऑफ द युनिट सेल द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर, म्हणजे कॉर्नरला सुद्धा प्रेझेंट असणार, 8 कॉर्नर आहे, त्याच्या पूर्ण कॉर्नरला सुद्धा प्रेझेंट आहे विथ रिस्पेक्ट टू द मिडल वन. तर हा जो काय पूर्ण युनिट सेल आहे, या युनिट सेलच्या मिडल सेंटरला सुद्धा काय असणार आहे, एक ॲटम असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. तर
याच्यामध्ये सांगताना काय सांगणार मग, आता मी तुम्हाला काय सांगितलं, तर हा जो काही युनिट सेल आहे कन्सिडर करा, हा युनिट सेल मी इथे ड्रॉ केलेला आहे. याला किती कॉर्नर्स आहेत, 8 कॉर्नर आहेत, म्हणून मी 8 कॉर्नर इथे ऑलरेडी दाखवलेले आहेत. तर पहिला जो काय याच्यामध्ये हा पूर्ण जी काही बॉडी आहे, या बॉडीच्या सेंटरला सुद्धा काय असणार आहे, एक काय असणार आहे, ॲटम असणार आहे. बॉडी सेंटर्ड म्हणजे काय, तर हा पूर्ण बॉडीच्या सेंटरला जेव्हा एक ॲटम असतो त्याला काय म्हणतो, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. तर इन दिस टाइप ऑफ द unit cell the constituent particles are present at the corners. कॉर्नर्सला सुद्धा काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहेत, as well as at the present at the middle of the position किंवा at the middle of the unit cell. तर ह्या युनिट सेलच्या मिडल पोझिशनला सुद्धा काय असणार आहे, एक ॲटम असणार आहे. आणि कडेला किती असणार आहेत ॲटम्स, 8 कॉर्नर्सला सुद्धा काय असणार आहे, ॲटम असणार आहे. तर 8 कॉर्नर्सला मग आता याच्यामध्ये जर मला नंबर ऑफ ॲटम्स जर कॅल्क्युलेट करायचे असतील, याच्यामध्ये जर मला नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचे असतील, तर ॲटम्स कुठे कुठे प्रेझेंट आहेत, तर कॉर्नरला प्लस एक मिडल पोझिशनला. ठीक आहे. बॉडी सेंटरला म्हणजे काय, तर जेव्हा कॉर्नरला आणि मिडल पोझिशनला दोन्हीकडे सुद्धा काय असतात, ॲटम प्रेझेंट असतात, त्याला आपण काय म्हणतो, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. तर याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, एक सेंटेन्स लिहायचे, तर इन दिस टाइप ऑफ युनिट सेल constituent particle CP लिखते मी, constituent particles are present at corners and at the center of body or unit cell. ठीक आहे, ॲट द सेंटर ऑफ द बॉडी और युनिट सेल म्हणा. तर जर समजा मला बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचे असतील, तर कसे कॅल्क्युलेट करणार, आता याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचे. मग त्याच्यासाठी तुम्हाला पोझिशन सुद्धा मेन्शन करायला पाहिजे, म्हणजे कॉर्नरला किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत आणि मिडल पोझिशनला किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत, हे दोन्ही तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणून मी पहिल्यांदा काय करते, इथं कॉर्नर्सचे कॅल्क्युलेट करत. कॉर्नरसाठी किती लागणार आहेत, किती कॉर्नर आहेत टोटल, 8 कॉर्नर आहेत. किती आहेत, 8, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. इंटू एका कॉर्नरसाठी किती युटिलाइज केलेलं आहे, जसं की मी मगाशी सांगितलं होतं 1/8. एका कॉर्नरसाठी किती आहे, 1/8. तर पूर्ण टोटल कॉर्नरसाठी किती ॲटम लागेल तुम्हाला, 1 ॲटम लागेल. ठीक आहे. तसंच आता हे झालं कॉर्नर पोझिशनचं, आणि दुसरं कुठलं आहे, मिडल पोझिशनचं किंवा जो काय बॉडी सेंटरला आहे त्याच्यामध्ये. आता बॉडी सेंटरला इथं जो काय ॲटम आहे तो कम्प्लीट एक ॲटम युटिलाइज केला, तो सेंटरला ठेवलेला आहे, म्हणजे तो किती युटिलाइज झाला, पूर्ण एक ॲटम युटिलाइज झाला. म्हणून इथे मी काय केलं, 1 ॲटम लिहिलं. ह्या दोघांची टोटल करायची, हा 1 ॲटम आणि हा 1 ॲटम, किती झाले, 1 + 1 = 2 ॲटम्स. म्हणजे हा जो काय बॉडी सेंटर्ड युनिट सेल आहे, हा तयार होण्यासाठी किंवा हा तयार करण्यासाठी किती ॲटम्स लागतात, तर 2 ॲटम्स रिक्वायर्ड आहेत. जर तुम्हाला क्वेश्चन आला तर हाऊ मेनी ॲटम्स आर प्रेझेंट इन द बॉडी सेंटर्ड युनिट सेल, तर याच्यामध्ये आन्सर किती असेल तुमचं, 2 ॲटम्स असेल. ठीक आहे, हे नोट डाऊन करा. नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण. सेकंड टाइप आहे त्याचा फेस सेंटर्ड युनिट सेल. आता बघा, फेस सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय, कन्सिडर करा मी हा एक युनिट सेल माझ्या हातामध्ये. ठीक आहे, हा युनिट सेल आहे. तर या युनिट सेलला किती फेसेस आहेत तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे किंवा मी तुम्हाला दाखवणार आहे. समजा हा युनिट सेल आहे, याला कॉर्नर्स किती आहेत, हा पहिला कॉर्नर, दुसरा कॉर्नर, तिसरा कॉर्नर, चौथा कॉर्नर, 5 6 7 आणि 8. किती कॉर्नर्स आहेत, 8 कॉर्नर आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. युनिट सेल हा प्रत्येक ठिकाणी असणार आहे, फक्त नेम काय आहे याचं, फेस सेंटर्ड युनिट सेल. आता याला फेसेस किती आहेत, हा पहिली फेस, ही दुसरी फेस, तिसरी, ही चौथी, 5 आणि ही 6. बघा अजून एकदा किती फेसेस आहेत या युनिट सेलला, तर हा पहिला फेस, हा दुसरा फेस, हा तिसरा, हा बॅक साईडचा चौथा, हा वरचा 5वा आणि खालचा 6वा. किती फेसेस आहेत, तर 6 फेसेस आहेत. बघा, फेस सेंटर्ड म्हणजे ह्याला किती फेस आहेत, तर 6 फेसेस आहे. आणि याच्या प्रत्येक सेंटरला काय असणार आहे, प्रत्येक फेसच्या सेंटरला एक ॲटम प्रेझेंट असतो, तरच आपण काय म्हणतो, फेस सेंटर्ड
असणारच आहेत, प्लस अजून कुठे असणार आहेत, ह्याच्या जे काही फेसेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस ॲटम प्रेझेंट असतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, फेस सेंटर्ड युनिट सेल. तर याच्यामध्ये सांगताना काय सांगणार मग तुम्ही, इन धिस टाईप ऑफ द युनिट सेल constituent particles, CP लिहिते मी, constituent particles are present at each faces of unit cell in addition to corners. म्हणजे कॉर्नर्सचे धरून प्रत्येक फेसेसच्या सेंटरला ज्यावेळेस ॲटम प्रेझेंट असतो त्याला आपण काय म्हणतो, फेस सेंटर्ड युनिट सेल. ठीक आहे. आता समजा कन्सिडर करा हा एक, आता याच्यामध्ये जर मला नंबर ऑफ ॲटम्स जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर याच्यामध्ये मला जर नंबर ऑफ ॲटम्स जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर कसे कॅल्क्युलेट करणार बघा. आधी आता याच्यामध्येच मी दाखवते तुम्हाला. याच्यामध्ये हा जो काही युनिट सेल आहे याच्यामध्ये किती फेसेस आहेत, तर हा पहिला फेस, हा दुसरा फेस, हा तिसरा, हा चौथा फेस, हा पाचवा, हा पूर्ण बॅक साईडचा पाचवा आणि हा फ्रंट साईडचा सहावा. हा 1 2 3 4 5, हा फ्रंटचा एक आणि बॅकचा एक 6. म्हणजे याच्यामध्ये हा एक फेस, हा दुसरा फेस, हा तिसरा फेस, हा चौथा, हा पाचवा आणि हा सहावा. ठीक आहे. तर याच्यामध्ये कॉर्नर्स, आता तुम्हाला जर याच्यामध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर नंबर ऑफ ॲटम्स कुणासाठी मला जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर फेस सेंटर्ड युनिट सेलसाठी जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर तुम्हाला दोन्ही पोझिशन्सचे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार आहेत. कॉर्नरला तर तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू द कॉर्नर आहेत हे, म्हणून हे कॉर्नरसाठी किती लागतात, तर कॉर्नरला किती आहेत, पहिल्यांदा ए म्हणूयात आपण कॉर्नर्स. किती कॉर्नर्स आहेत, 8 कॉर्नर आहे. एका कॉर्नरसाठी किती लागणार आहे, 1/8, म्हणून मी इथं काय लिहिते 1 × 1/8, किती ॲटम आला, 1 ॲटम आला. ठीक आहे. कॉर्नरसाठी किती ॲटम युटिलाइज झाला, 1 ॲटम युटिलाइज झाला. आता आपल्याला पुन्हा जर विचार करायचा आहे तर फेसेसचा विचार करायचा आहे. जर समजा कन्सिडर करा हा एक फेस आहे, या फेसच्या सेंटरला काय केलं मी, एक ॲटम ठेवला. कन्सिडर करा हा एक फेस आहे, या फेसच्या सेंटरला काय केलं मी, हा ॲटम इथं ठेवला. तर याच्यामध्ये जर समजा मी या फेसला एक ॲटम जर मी इथं ठेवला तर तो किती युटिलाइज केलाय. आता याच्यामध्ये जर मी इथं ॲटम ठेवला तर याच्यामध्ये हा जो काय हा पोर्शन आहे तो फक्त ह्याच्यामध्ये युटिलाइज होईल. जर समजा हा मगाचाच बॉल असेल, हा बॉल फक्त मी काय केला इथं ठेवला. कन्सिडर करा हा बॉल ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये गेलाय, त्याच्यामध्ये किती दिसतोय तुम्हाला, फक्त अर्धा सेक्शन दिसतोय. म्हणजे याच्यामध्ये हा जो काही युनिट सेल आहे, या युनिट सेलचा एक फेस जो आहे त्याच्यामध्ये एक ॲटम जो आहे तो किती युटिलाइज करतो, तर 1/2 युटिलाइज करतो. या ॲटमचा किती भाग युटिलाइज केलाय त्यानं, 1/2 युटिलाइज केलाय. म्हणून एका फेससाठी किती लागतो आपल्याला, 1/2 लागतोय. ठीक आहे. एका फेससाठी किती लागतोय आपल्याला, 1/2 लागतो. असे किती फेसेस आहेत, तर 6 फेसेस आहेत, जसे की मी तुम्हाला दाखवलं होतं मगाशीच. तर बी पॉईंटमध्ये मी काय लिहिते, फेसेस. किती फेस आहेत तुमच्या, टोटल 6 फेसेस आहेत, मगाशीच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये एका फेसला किती युटिलाइज झालेलं आहे, जसं की मी तुम्हाला आता दाखवलं होतं. एका फेससाठी हा समजा कन्सिडर करा हा वरचा फेस आहे, याच्यामध्ये मी हा ॲटम इथं कन्सिडर करा मी सेंटरला ठेवलाय, फक्त तुम्हाला समजावं म्हणजे सेंटरला नाही साईडला धरलेला आहे. तर याच्यामध्ये हा जर याच्यामध्ये युटिलाइज झाला, किती झाला युटिलाइज झाला, 1/2 युटिलाइज झाला. तर टोटल फेसेस किती आहेत, तर 6 फेसेस आहेत. एका फेसेससाठी किती युटिलाइज होतो, तर 1/2. किती आले मग तुमचे 3 ॲटम्स आले. आणि हा जो काही नंबर ऑफ ॲटम्स फेस सेंटर्डसाठी किती असणार आहेत, मग हा 1 प्लस हा 3, किती आला, 1 + 3 = 4. मोस्ट एमपी क्वेश्चन आहे हा. तर तुम्हाला एक्झामला हे विचारतातच. तर हाऊ मेनी ॲटम्स किंवा कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन द बॉडी सेंटर्ड असेल, फेस सेंटर्ड असेल, अदरवाईज एंड सेंटर्ड युनिट सेल असेल. ठीक आहे. तर हा झाला तुमचा फेस सेंटर्ड युनिट सेल. आता तुम्हाला थोडंसं क्ल्यू आला असेल किंवा तुम्हाला समजलं असेल. तर प्रिमिटिव्ह म्हणजे काय, तर फक्त कॉर्नरला असतात प्रेझेंट. बघा प्रिमिटिव्ह म्हणजे काय,
तर ज्यावेळेस हा युनिट सेल असेल, युनिट सेलच्या जेव्हा कॉर्नरला फक्त ॲटम्स प्रेझेंट असेल किंवा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतील तर आपण काय म्हणतो प्रिमिटिव्ह. सेंटर्ड म्हणजे काय, तर सेंटर्डमध्ये आपण पहिला पॉईंट बघितला बॉडी सेंटर्ड. बॉडी सेंटर्ड म्हणजे काय, तर हा जो काही युनिट सेल आहे या युनिट सेलचे जे काही कॉर्नर्स आहेत तो प्लस याच्या सेंटरला, ह्या युनिट सेलच्या ज्यावेळेस सेंटरला असतो त्यावेळेस तो कोण झाला बॉडी सेंटर्ड. फेस सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय, तर कॉर्नरचे प्लस प्रत्येक फेसवरचा सेंटरमधला युनिट सेल, तर आपण काय म्हणतो फेस सेंटर्ड युनिट सेल. ठीक आहे, तर हे पण नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट पॉईंट बघूयात. आता बघा मगाशी याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस डायग्राम ही ड्रॉ करायची आहे. बॉडी सेंटर्डसाठी तुम्ही काय करणार आहे, फक्त हे कॉर्नरचे प्लस ह्या सेंटरला एक, बॉडीच्या सेंटरला एक युनिट सेल असणार आहे, ती त्याची डायग्राम असेल. ही दुसरी जर डायग्राम काढायची असेल कुणासाठी, तर फेस सेंटर्ड युनिट सेलची डायग्राम तुम्हाला काढायची असेल तर कशी काढणार, हे कॉर्नरचे 8 ॲटम्स प्लस हा एक बॉडीचा, हा पहिला फेसचा एक, हा दुसरा, हा तिसरा फेसचा सेंटर, हा चौथ्या फेसचा सेंटर, या फेसचा सेंटर मी इथे काढते, या फेसचा सेंटर मी इथे काढते, म्हणजे तुमची डायग्राम ही अशी दिसली पाहिजे. हे झालं बॉडी सॉरी फेस सेंटर्ड. आणि लास्ट पॉईंट बघूयात आपण. ते पुसतेच मी परत काढून. आणि तिसरा पॉईंट आहे एंड ऑब्लिक बेस सेंटर्ड युनिट सेल. ठीक आहे, एंड ऑब्लिक बेस सेंटर्ड युनिट सेल. आता बघा एंड ऑब्लिक बेस सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय, तरी हा समजा कन्सिडर करा हा युनिट सेल आहे. अशा टाईपच्या युनिट सेलमध्ये होतं काय, तर इन दिस टाइप ऑफ द युनिट सेल द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर. कॉर्नरला तर प्रेझेंट असणार आहे कारण की युनिट सेल आहे म्हणजे त्याच्यामध्ये कॉर्नर्स हे कंपल्सरी असणारच आहेत. पण काय बघतो आपण, एंड ऑर बेस सेंटर्ड युनिट सेल. आता याच्यामध्ये काय करायचं, कुठला तरी एक अपोजिट काय करायचं पोझिशन किंवा फेसेस कन्सिडर करायचे. समजा ह्या दोन अपोजिट फेसेस मी कन्सिडर करेन किंवा ह्या दोन जर समजा कन्सिडर केल्या तर समजा ह्या दोन अपोजिट फेसेस आहेत. किती अपोजिट फेसेस आहेत, तर एक, ही दोन आणि ही तीन, ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी फेसेस. ठीक आहे, आता कुठल्या तरी एनी 2 अपोजिट फेसेस फक्त ह्याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला कन्सिडर करायचे की ज्याच्या सेंटरला तुम्हाला काय करायचं आहे ॲटम ठेवायचं. ठीक आहे, कन्सिडर करा आपण वरची आणि खालची फेस ही अपोजिट जे काही एनी 2 फेसेस आहेत त्या फक्त मी सिलेक्ट केल्या. तर इन दिस टाइप ऑफ द युनिट सेल द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर, कॉर्नरला पण असणार आहेत अँड ॲट द एनी 2 अपोजिट फेसेस. तर हा जो काय दोन अपोजिट फेसेस आहेत या दोन्ही अपोजिट फेसेसच्या सेंटरला ज्यावेळेस एखादा ॲटम किंवा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे प्रेझेंट असतात त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड युनिट सेल. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये सांगताना डेफिनेशन काय सांगणार मग, किंवा ह्याच्यामध्ये सांगणार काय, तर इन दिस टाइप ऑफ युनिट सेल CP means constituent particles are present at any 2 opposite faces in 2 opposite faces at center. In addition to corners. कॉर्नर्सचे सुद्धा ह्याच्यामध्ये काय करायचं, युनिट सेल आहे म्हणजे त्याच्यामध्ये कॉर्नर्सचे कन्सिडर करायचे आहेत. आता याच्यामध्ये मी काढते बघा, हा युनिट सेल काढते आधी मी. ठीक आहे, आता याच्यामध्ये फक्त काय करतोय आपण कॉर्नर्स किती आहेत, हा पहिला कॉर्नर, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, सहावा, हा सातवा आणि आठवा. ठीक आहे, तर एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय, तर इन दिस टाइप ऑफ द युनिट सेल द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर किंवा इन ॲडिशन ऑफ द कॉर्नर.
तर याच्यामध्ये दोन ह्या अपोजिट फेसेस असेल किंवा ह्या दोन अपोजिट फेसेस असेल किंवा ह्या दोन अपोजिट फेसेस असेल. ठीक आहे, कन्सिडर करा ही एक मी अपोजिट फेस कन्सिडर केली आणि ही दुसरी अपोजिट फेस मी कन्सिडर केली. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर मला नंबर ऑफ ॲटम्स जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर कसे कॅल्क्युलेट करणार तुम्ही ए, कारण की तुम्हाला दोन्ही पोझिशन्सचे ॲटम्स काय करायचे तर कन्सिडर करायचे. ए ला कोण आहे तर कॉर्नर्स. किती कॉर्नर्स आहेत टोटल 8 कॉर्नर आहेत. ठीक आहे, किती कॉर्नर्स आहेत टोटल 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. एका कॉर्नरला किती लागतो, जसे की समजा हा ॲटम असेल, हा पूर्ण तुमचा ॲटम, याच्यामध्ये मी याचे 8 सेक्शन केले तर याच्यामध्ये युटिलाइज किती झाला, टोटल किती झाले 8, त्याच्यामध्ये युटिलाइज किती झाला फक्त 8. 1 झाला युटिलाइज, म्हणून इथे मी काय लिहिलं 1/8 इज इक्वल टू किती आला तुमचा 1 ॲटम. म्हणजे कॉर्नरसाठी किती ॲटम लागला तुम्हाला, 1 ॲटम लागला. आता तुम्हाला कोणासाठी काढायचं आहे तर जे काय अपोजिट 2 फेसेस आहेत त्याच्यासाठी कॅल्क्युलेट करायचे. समजा कन्सिडर करा हा बॉक्स आहे आणि हा ॲटम आहे. ठीक आहे, ही दोन फेसेस जर मी कन्सिडर केल्या असतील, समजा हा ॲटम मी इथे ठेवला असं कन्सिडर करा आणि याच्या सेंटरला, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय किती युटिलाइज झाला 1/2 युटिलाइज झाला. किती फेसेस आहेत, 2 फेसेस आहेत, त्याच्यामध्ये युटिलाइज किती झाला 1/2 युटिलाइज झाला. म्हणजे फेसेसला जे काय नंबर ऑफ ॲटम्स आहेत इथे बी कुणासाठी तर फेसेससाठी किती फेसेस आहेत 2, कारण की किती फेसेस फक्त काय करायचं आपल्याला ॲट एनी 2 अपोजिट फेसेस, फक्त इथं तुम्हाला काय करायचे 2 अपोजिट फेसेस घ्यायचे, म्हणून मी इथं 2 लिहिले. किती युटिलाइज केला त्याच्यामधला तर एका फेसने किती युटिलाइज केला 1/2 युटिलाइज केला, म्हणजे याचा आन्सर किती आलं 1 ॲटम. ठीक आहे, तर ह्या दोघांचे नंबर ऑफ ॲटम्स ह्या एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्डसाठी किती लागतील 1 + 1 इज इक्वल टू 2 ॲटम्स. जे की मोस्ट IMP पॉईंट आहे ह्याचा. तर हे जर तुम्हाला समजलं असेल तर याच्या पुढचे जे काही 7 टाइप्स आहेत अकॉर्डिंग टू द प्रिव्हियस लेटेस्ट ते तुम्हाला व्यवस्थित समजतील. तर बघा अजून एकदा मी रिवाइज करते. तर प्रिमिटिव्ह म्हणजे ॲट द कॉर्नरला, नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे कॉर्नर प्लस कुठल्या तरी एका पोझिशनला असेल किंवा द constituent particles are present at the corner as well as any some position किंवा ॲट द एनी पोझिशन म्हटलं तरी पण चालेल. बॉडी सेंटर्ड म्हणजे काय तर युनिट सेल्सच्या कॉर्नर प्लस बॉडीच्या सेंटरला असणारा नेक्स्ट कुठला आपण बघितला फेस सेंटर्ड. फेस सेंटर्ड म्हणजे काय तर युनिट सेलचे जे काही कॉर्नर्स प्लस त्याचे जे काही 6 फेसेस आहेत त्याचे धरून तो कोण झाला फेस सेंटर्ड. आणि एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड म्हणजे काय द constituent particles are present at the corners as well as any 2 opposite faces. ही एक फेस असेल किंवा ही एक फेस असेल, जसं की मी इथे ही फेस आणि ही फेस कन्सिडर करून त्याचा आन्सर काढलेला आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आले 2 ॲटम्स आले. ठीक आहे, तर हा झाला आजचा पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आपला कुठला होता तर 7 टाइप्स ऑफ द युनिट सेल अकॉर्डिंग टू द प्रिव्हियस लेटेस्ट. हे थोडासा पॉईंट काय आहे थोडासा मोठा आहे, जेणेकरून आज हा होणार नाहीये. पण जे काय आज मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते तुम्ही सगळं व्यवस्थित लिहायचे, समजून घ्यायचे आणि न बघता लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचे. आज लेक्चर मी इथंच थांबवते. थँक्यू सो मच.